आमच्या शाळेचे नाव आहे श्री केशव रामभाऊ कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय। आम्ही निवडलेला विषय आहे शेतीविषयक नाविन्यता। आम्ही याचे 2 भाग केलेत। मी ॲग्रिकल्चर वेस्ट याबद्दल सांगणार आहे आणि माझे सहकारी हे उत्पादन कसं वाढेल ते सांगणार आहे। ॲग्रिकल्चर वेस्ट म्हणजे शेतीचा कचरा। शेतीचा कचरा बघू शकता इथे मी केलेलं आहे कच्च्या मालापासून कागद निर्मिती। बघू शकता मी उसांच्या चिपड्यांपासून केलेलं आहे, मक्याच्या सालीपासून, हिरव्या गवतापासून, वाळलेल्या गवतापासून, झेंडूच्या फुलांपासून। हे गवत कुठे पण शेतीचे मध्ये उगतात, त्याचा उपयोग कसा करता येईल ते मी बघितले। आम्ही याचे कागद बनवलेत, तुम्ही त्याची प्रोसेस बघू शकता। आपण स्टार्टिंगला असे गवत घेऊयात, गवताला मिक्सरमध्ये ग्राइंड झाल्यावर त्यातनं पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यात NaOH हे टाकायचं। त्यातनं पाणी काढून घेतल्यावर असा चोथा निर्माण होतो। तो चोथा एका सुती कपड्यावर वाळत घातल्यावर 2 ते 3 दिवस वाळत घालायचा, मग कागद निर्मिती होते। या कागद निर्मितीचे खूप सारे फायदे आहेत। याच्यामुळे रोजगार निर्मिती होईल, यामुळे वायू प्रदूषण व इतर कोणतेही प्रदूषण होणार नाही। याचा उपयोग आपण सण उत्सव याचा ड्रोन आणि पत्रा म्हणून करू शकतो। जो आपला कंपनीचा पेपर असतो आणि आम्ही बनवलेला ग्रास पेपर, आम्ही याची तुलना केलेली आहे। आपण याच्यावर लिहू शकतो, कलर करू शकतो, इरेज करू शकतो, ड्रॉइंग काढू शकतो। आणि जिथे इंडस्ट्री पेपर बनवण्यासाठी खूप मोठा खर्च येतो आणि तिथेच आपण ग्रास पेपर बनवण्याकरता फक्त एक कागद बनवण्यासाठी 2 रुपये खर्च येतो आणि या कागदाची घनता ही खूप कमी असते। आम्ही उसाचा कागद टाकलेला तो तरंगतोय, म्हणजे याची घनता खूप कमी आहे। आम्ही याचा शाई तारण करण्याची क्षमता बघितली। आम्ही याचा वॉटर कलर, क्रेयॉन्स, स्केच पेन कलर करून बघितलं, तरी शाई तारण करू शकतात। याचाच आपण उपयोग करून असे शोपीस, पिशव्या, बॅग्स बनवू शकतो। त्याच्यामुळे शेतकरी हा साईड बिझनेस करू शकेल। आता मी उत्पादन वाढीवर बोलणार आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की डोकेदुखी, सांधेदुखी यांसारख्या व्याधींवर आपण उपाय म्हणून डॉक्टरांकडे जातो, व डॉक्टरही आपल्याला मॅग्नेटिक थेरपीचा उपाय सुचवतात। म्हणजेच चुंबकाचा मानवी शरीरावर होणारा सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसून येतो। ज्याप्रमाणे चुंबक मानवी शरीरावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो, त्याचप्रमाणे वनस्पतींवर देखील आपला सकारात्मक प्रभाव दिसून येतो। या ठिकाणी आपण बघू शकाल की या ठिकाणी आम्ही कांदा लावलाय, परवा लावलाय। हाय पॉवरचा मॅग्नेट आहे, लो पॉवरचा मॅग्नेट आहे व विदाउट मॅग्नेट आहे। ज्यामध्ये हाय पॉवरचा मॅग्नेट त्यामध्ये कांद्याची वाढ लवकरात लवकर झाले व लो पॉवरच्या याच्यामध्ये थोडं कमी झाले। विदाउट मॅग्नेट याच्यामध्ये वाढ झाली नाहीये। मी आता उत्पादन वाढीवर माझी मैत्रीण बोलली, त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही इकडे बघू शकता, आम्ही काल मूग टाकलेले। हे बघा, पहिल्या दिवसात त्याला काहीच मोड नाही आले, पण मॅग्नेटिक पॉवरमुळे त्याला एवढे मोड आले। या इकडे कमी पॉवरचं मॅग्नेट आहे आणि इथे लो पॉवरचं मॅग्नेट आहे। तर तुम्ही आता इकडे या। आपण जेव्हा मूग भिजत घालतो तेव्हा ते मूग जर आपण विथ हाय पॉवर मॅग्नेट, लो पॉवर मॅग्नेट आणि विदाउट मॅग्नेट असे जर भिजत घातले तर जो हाय पॉवर मॅग्नेट आहे त्याच्यातले जे मूग आहेत त्याला मोड लवकरात लवकर येतात। म्हणजेच कोणत्याही फंक्शनसाठी कशासाठी आपण याचा वापर करू शकतो। तसेच आपण यांना झाडांच्या रूपात म्हणजे त्यांना मातीमध्ये जर लावले तरीही झाड हे विथ हाय पॉवर मॅग्नेट हे झाड लवकरात लवकर वाढतं। त्याची जी जाडी असते ती पण खूप असते, म्हणजेच याच्यामध्ये कार्बन्स, प्रोटीन याचे कंटेंट पण जास्त असतात। आम्ही काही लॅब टेस्ट केल्या, त्यामध्ये पण आम्हाला असंच समजलं की विथ मॅग्नेट मॅग्नेशियम कंटेंट, कॅल्शियम कंटेंट, प्रोटीन कंटेंट हे आपल्याला जास्तच बघायला मिळतात। शेतकरी आजकाल आत्महत्या करतात, फर्टिलायझर्स घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, ते लोक कर्ज काढून पैसे घेतात। म्हणूनच शेतकऱ्यांसाठी ही काहीतरी एक नाविन्यता म्हणून आम्ही हा प्रयोग करण्याचे ठरवले। धन्यवाद।